अखिल विश्वाला वंदनीय पूजनीय श्री गणराय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय या गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या चरणी सश्रद्ध अभिवादन करत शिवशंभू प्रतिष्ठान आणि या समस्त गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. शिवशंभू प्रतिष्ठानचे संस्थापक मोहितदादा देसले यांच्या संयोजनानं प्रस्तुत करीत आहोत एक ऐतिहासिक सजीव देखावा सादर करते. साऱ्या जगात नावलौकिक असलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला प्रस्तुत करणारा आपल्या धुळ्यातील नावाजलेला ग्रॅव्हिटी डान्स स्टुडिओ सादर करीत आहोत एक ऐतिहासिक सजीव देखावा पावनखिंड एक यशोगाथा. पावनखिंड एक यशोगाथा. आई तुळजा भवानीला नमन करून अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आई साहेब, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. यशोगाथा शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची. काही वर्ष अशीच स्वराज्य वाढत चाललं होतं. भगवा ध्वज गड किल्ल्यांवर डवलानं फडकत होता आणि घडायला नको तेच. 2 मार्च 1660 आदिलशहानं अफजल खानच्या वधानंतर सिद्धी जोहरला स्वराज्यावर आक्रमणाला पाठवलं. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर होते आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्यानिशी सिद्धी जोहरनं पन्हाळा गडाला वेढा घातला आणि त्या वेड्यात आपले राजे अडकून पडले. पन्हाळ्याची परिस्थिती पाहता सिद्धी आम्हाला इथंच अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्यात नायकांनी आणलेल्या सांगव्याप्रमाणे शास्ता खान दख्खनीत उतरतोय. अशा वेळी आपण सर्वांनी इथं असून चालणार नाही. तेव्हा तुम्ही आपापल्या भागात परत जा आणि स्वराज्य राखा. आपण जर हा गड सोडला तर इथली श्रीबंदी निघेल. कारण सिद्धीला हा गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त रस आहे. आपण इथून बाहेर पडलो तर वेढाही उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जोमानं नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकतो. शिवरायांच्या
आज कोण कोण आहे आमच्यासोबत? राजा हिरडस मावळातलं 600 मावळं आहेत आपल्याबरोबर. हे आहेत आमचं बांदरगडी, वाघोजी, शंकराजी, पिलाजीराव, यशवंतरावजी बांदर. आम्ही समजे म्हणजे बांदरांची सेना. आणि या सेनेतला प्रत्येक बांदरवीर तुमच्यावरून जीव ववाळून टाकायला तयार आहे राजा. होय राजा, आपल्या सांगीप्रमाणे 600 धारदार मावळा आपल्या सोबत असणार आहे. आणि हो, आपले मेहुणे शंभूसिंह जाधवराव हे सुद्धा आपल्या सवय आम्ही आहोत राजा. माझ्या जीवीच्या जीवलगांनो, आज आपल्याला एक अत्यंत भयानक वाट चालायची. वाट बिकट आहे, पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लाभतं. आणि अशाच भाग्यवंतांची नावं इतिहास अभिमानानं आपल्या कपाळावर मिरवतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या मारी मराठ्यांनो, चला चला, सह्याद्रीच्या जंगलाच्या दाट ढगांमधून स्वराज्याच्या स्वर्गाची वाट शोधूया. चला चला, आज आभाळातल्या चंद्राला आपल्या 600 समशेरींच्या 600 चंद्रकलांचं दर्शन आपण घडवूया. रात्री 10च्या सुमाराला शिवराय पन्हाळगडावरून निघाले. झाडाझुडपातून आणि खास खळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती. आणि घात झाला. सिद्धी जोहरच्या हेरांना शिवाजी राजे वेळातून निसटले याची खबर लागली. शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशीदकडे पाणवलेल्या डोळ्यांनी बघून म्हणाले, काय होणार आहे तुला माहिती आहे शिवा? तेव्हा शिवा काशीद म्हणाला, राज, अहो तुमची ही कापडं माझ्या अंगाला लागली तेव्हाच ह्यो शिवा मी गेला. लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक म्हणतात ह्यो शिवा असा विलंदर, ह्यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण मेला. आणि मरुष्यान बी हजारो वर्ष जगी मी राज. येतो राज मुजरा. आणि काही अंतर पुढे गेल्यावर आवाज आला, राज गनिम आलं. बाजी प्रभूंनी शिवरायानं सांगितलं, राज तुम्ही 300 सैन्य घेऊन विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोफांचं 5 बार द्या. पण शिवाजी राजे म्हणाले, गेलो तर सगळेच जाऊया, नाहीतर लढू, काय होईल ते होईल. तेव्हा बाजी म्हणाले, राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर पोहोचत नाही तोवर एक पण गनिम या खिंडीतून पुढे सोडत नाही.